तर मयुरेश मोबाईल शॉपी घेऊन आले आहे मोबाईल व टीव्ही प्रेमींसाठी खास ऑफर. प्रत्येक मोबाईल व टीव्ही खरेदीवर हमखास भेट वस्तू. कोण म्हणतं 1 रुपयामध्ये काही मिळत नाही? आता मोबाईल आणि टीव्ही घ्या फक्त 1 रुपयामध्ये. आमच्याकडे ऍपल, सॅमसंग, विवो, ओप्पो, वन प्लस तसेच सर्व नामांकित ब्रँडचे सर्व मॉडेल्स उपलब्ध. आमचा पत्ता मयुरेश मोबाईल शॉपी, नगरपालिकेसमोर, जिजामाता शॉपिंग सेंटर, गाळा क्रमांक 47, पंढरपूर. लहान लेकरं खेळतात म्हणून मी क्षीरसागरला अन्नदाते साहेबाला घेऊन गेलो तिथं. बरोबर आहे का साहेब? 2 महिने मला यांनी एड्यात काढले या लोकांनी. उद्या करतो, परवा करतो, 2 दिवसानं करतो, नटबोल्ट आले नाहीत. मला कारण काय दिलं या माणसाला साहेब की इराण युद्ध चालू आहे, नटबोल्ट तिथं अडकले म्हणून. पुन्हा 1 मिनिट मध्ये बोल नका. तुम्ही मला 3 महिने पळवले. त्यानंतर साहेब तिथल्या स्थानिकांना मला फोन आला, मी तुम्हाला कॉन्फरन्सर घेतला नाही शेतकरी साहेब. कॉन्फरन्सर घेतल्यावर या अधिकारी म्हणतो त्यांना सांगा नडवट सोलापूरवरून आला पगार घेतला, लाज वाटत नाही का? हा, तुम्ही बोलणार रेकॉर्डिंग काय? हा, तुमच्या मालक तुम्हाला जी पाठीशी घालते ना, हा तुम्ही काय नगरसेवक विसरलाय का? आलेला बॉडी तुम्ही प्रशासनात बाहेर आला नाही का अजून? तुम्ही मी आदल्या दिवशी वाद घातल्यावर दुसऱ्या दिवशी कसं बसला आहे मास्टर? लबाड बोलत नाही त्या आधीच का तुम्ही सांगितलं? ऐका साहेब, खोटं बोलत नाही. तिथे सगळे देवाशी बोलून गेले. तुम्ही सगळ्या खात्याचे प्रमुख आहेत, मारलेत. तुम्हाला पैसा पगारी घ्यायला पाहिजे पण जनतेचे काम करायला नको. तुमचा माझा वाद झाला, लबाड बोलू नका. रेकॉर्डिंग काम ऐका. दुसऱ्या दिवशी कसं बसला? हिरा करून आले का नडवट? हो, आनंद ते लबाड बोलत नाही. सपाटे साहेब काय झालं? तुमचा ठेकेदार बोलतो काय झालं? निरोप का द्यावा तुमच्यावर? आमचे वाद झाले का नाही? त्याच्या आधी आठवड्यावर बोललेले काय ते सांगू देतात ते? काय ते आपल्या टिप्पणी मागते ती? तुम्ही कुठं काळा बाजार करता? मशाल मोहित अध्यक्ष लोकांच्या बरोबर हा, तिथं तुम्ही टॉयलेट बांधले, तिथं आहे का लाईटी सोय? तुम्ही जनतेला हातात घ्यायची ठरवलंय का? नगरसेवकांचं ऐकत जावा. तुम्ही का जीसीबी पाठवत नाही? नगरसेवकांनी तुम्हाला फोन केल्यावर त्यांच्या कामाची पूर्तता होणं गरजेचं आहे का नाही? तुम्ही अधिकारी म्हणून तुम्ही काय करताय? इथून पुढे कोणतीही तक्रार येणार नाही. टेंडर मंजूर झालेलं आहे. आमच्या नगरसेवकांनी शब्द काय मान्य आहे का तुमच्या देखील? का असं वागताय तुम्ही? जो ठेकेदार जीसीबी पाठवणार नाही त्याला ब्लॅकलिस्ट करा. नवीन लोकांना संधी द्या. अध्यक्ष महोदय, मोनोपॉली मोडली पाहिजे. ठेकेदार नगरपालिका दिसणार नाही पाहिजे त्याच्या बिला व्यतिरिक्त. ठेकेदारांना तुम्ही सोखलवलंय. आमच्या अधिकाऱ्यांना कसं कळतं तारखा टेंडर येणाऱ्या? जनतेच्या जीवावर पगारी घेताय, विसरू नका. तुम्ही ठेकेदाराच्या जीवावर नाही. आता नगरपालिकेचं नाव काढा, ठेकेदार पालिका ठेवा. तुम्ही जर साहेब ठेकेदारांसाठी काम करत असाल तर तुम्ही साहेब गेल्या चालते. ठेकेदारांना एक ऑफिस वर टायमिंग फिक्स करू. पाणी पुरवठ्याचा विषय साहेब संध्याकाळी 4 ते 5 वाजता एक टायमिंग देऊया. अध्यक्ष महोदय, माझ्या प्रभाव त्यांना 4 दिवस 5 फुटं जोडायची कळत नाही. तुमच्याकडे नकाशे नाहीत का तुम्ही? त्या भूषणला 3 फोन केल्यावर, भूषणला फोन केल्यावर यायला जमत नाही. तुम्ही बदला काही करायचं काम करायचं नसेल तर ही भूषण बोडके या व्यक्तीबद्दल सगळ्यांच्या तक्रारी आहेत आमच्या. तुमच्या तक्रारी आहेत का नाही? चार वेळा ती माणूस हेलपाटे मारायला लावतोय. नागरिक आम्हाला फोन करते, आम्ही त्या भूषण बोडकेंना फोन करतोय. त्याचं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडं. तुम्ही जर रेकॉर्डिंग ऐकलं तर तुम्ही सुद्धा त्याच्यावर कारवाई करणार आहे का नाही अध्यक्ष महोदय? ही मुजोरी बंद पाडणार आहे का नाही असल्या लोकांची? आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. ऐका तुम्ही जरा. 1 मिनिटात मी बसत होतो. बोरी पंपापाशी भाजी मंडईसारखा गर्दीचं ठिकाण आहे. 8 दिवस झालं तुम्हाला पाईप जोडणं होत नाही. तिथून लोक राहिदारे ये जा करतात. मग तुम्हाला जर काम टक्केवारीचे काम होतात का फक्त इथं? कोण कुणाला विचारतंय? जागेवर कोण अधिकारी नसतो. अध्यक्ष मध्ये एखाद्या ठिकाणी जर काम चालू असेल नगरपालिकेचं तर तिथं आपला अधिकारी नसतो. तो ठेकेदार त्याच्या मानानं काम करतो, निघून जातो. आता 5 दिवस झालं उकरून ठेवलं बाजारपेठेत, जोडलं नाही अजून नळ.
तुम्ही आता सुद्धा चला दाखवतो तुम्हाला. काय बघा आता मी सन्मान्य सदस्यांनी मुद्दा मांडला. माझ्या केबिनला जी की बंद असते, मी उभे दिवसभर इथं असले तर सगळे लोक येतात. ठेकेदार कोण बसवते तिथं? कशासाठी चाललंय हे सगळं? कुणाच्या संमती नव्हते? तुम्हीच अधिकारी लोक इथं असता. नगरसेवकाने एखादं काम सांगितलं तर दिलं नाही म्हणून सांगितलं जातं, म्हणून काम केलं जात नाही म्हणून सांगितलं जातं, आणि मग ऑफिसला इथं 24 तास बसण्याचं काय काम आहे? ठेकेदारांना आपण एक संध्याकाळी टाइम तुम्ही त्यांना एक टाइम लिमिट ठरवून द्या ना. संध्याकाळी 5 नंतर त्याचा दिवस टाकळी हद्दीमध्ये आपण पाणी पुरवठा करतो म्हणून एकाने अर्ज केला, नागरिक त्यांना 4 हेलपाटे दिले. शेवट काळे साहेबांकडनं ती काम आमचं लागलं मार्गी, पण त्या माणसाच्या बोलण्यामध्ये एवढा म्हणजे उन्माद आहे. तुम्ही माझे साहेब नाही, माझं काम वगैरे चालायचं चाललंय. तुम्ही 4 वाजता बोलला हे मला म्हणून काय आलं? तुम्ही मला बाजून घेतलं का तुम्ही मला मला? 4 वाजता बोलला हे झालं म्हणून मला सांगू शकता म्हणून? साहेब त्या गोष्टीवर ऍक्शन घ्यावं लागेल. बांधून घेतलंय का मला? मी काय तुम्हाला बांधिले का? ही त्या भूषण गोडकेंची वाक्य. पगार जे आपण घेतो ना, ती लोकांनी कराच्या रूपात भरलेल्या पैशांना पगार होते आपले. आम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांना साहेब आहो किंवा रिस्पेक्टफुल बोलतो. आलेल्या नागरिकांना तीच अपेक्षा असते की अधिकाऱ्यांनी पण त्यांच्याशी रिस्पेक्टफुल वागावं. सर, कर्मचारी हे भाषा आहे का तुमची गोडके? लोकांनी कर भरलेल्या पैशांना आपला पगार होतो सगळ्यांना, त्याची आपल्याला कायमस्वरूपी जाणीव पाहिजे. आम्ही सगळे तुम्हाला अधिकाऱ्यांना रिस्पेक्टफुल बोलतो, नागरिकांची पण तुमच्याकडे तीच अपेक्षा असते. आम्ही तुम्हाला फोन करून जर लोकांना तुमची ही भाषा असेल तर ज्यांच्यासाठी की नगरसेवकांचा फोन आलेला नाही त्यांना तुम्ही काय करत असता? अहो साहेब, तुम्ही कामावर आहे सांगायची पेक्षा बांधून घेतलंय का तुम्ही मला? उच्च आवाज करून बोलणं नागरिकांच्या, आणि हे काय एकट्या यांच्या वर्गातली तक्रार नाही भूषण, सगळ्यांच्या वर्गातल्या तक्रार आहेत तुमच्याबद्दल. उपनगराध्यक्षांनी सुद्धा मला असंच तुम्ही एका नगरसेवकांच्या मिस्टरांना बोललेलं आता सुद्धा ऐकवलं. त्यांच्याकडे सुद्धा रेकॉर्डिंग आहे. सगळं आता इथं काढण्याची काही गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या वागण्यात सुधारणा करा. किंवा अधिकाऱ्यांनी माझ्या शहरातल्या एकाही नागरिकांवरती आरेरावी करू नये आणि त्यांना आरेरावीची उत्तरं पण देऊ नये. तुम्हाला जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा ते कामासाठीच बोलवलं जातं आणि त्यांचं काम पूर्ण होणं हे आपलं करणं, हे आपलं कर्तव्य. आपण सगळ्यांना त्यांच्या सेवेसाठी बसतोय. ही आरेरावीची उत्तरं ऐकून घेतली जाणार नाही. भूषणवरती वारंवार तक्रारी देखील आहेत. त्यांच्या वतीने काळे साहेबांना तिथे जावं लागतं. भूषणला बोलवा आणि समोर करा. अध्यक्ष महोदय.